माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख। नमस्कार, दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। देशात नोटबंदी जाहीर झाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। देशातील अर्थक्षेत्रातील लोकांची साधक बाधक चर्चेने झुंबड उडाली। जगभराचं या निर्णयाकडे लक्ष वेधलं गेलं। सरकारची संसदेत अग्निपरीक्षा होणार यामुळे मंत्र्यांची भंबेरी उडाली होती। जगातील प्रख्यात अर्थतज्ञ म्हणून ज्यांची ओळख होती ते डॉक्टर मनमोहन सिंग अजून काहीच बोलले नव्हते। म्हणून या सगळ्यावर डॉक्टर सिंग यांनी 7 मिनिटे भाषण केलं आणि सरकारी निर्णयाचे वाभाडे काढले। त्या 7 मिनिटात त्यांनी सांगितलं की नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी 2% घसरेल आणि नोटबंदी ही एक सुसंघटित लूट आहे। या नोटबंदीमुळे गैरव्यवस्थापनाचं स्मारक बांधलं गेलं आहे। अर्थशास्त्र विश्वातील भीष्माचार्य म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग मानले जायचे, त्यामुळे त्यांच्या शब्दाला टीकेपेक्षाही वेगळं महत्त्व होतं आणि याची प्रचिती पुढे हळूहळू येऊ लागली। नंतर पुढच्या 4 महिन्यात अवघ्या देशानं पाहिलं की जीडीपी 2.1% खाली आला। गैरव्यवस्थापनामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 7 मिनिटांच्या भाषणाला उत्तर द्यायला काही लोकांना 4 महिने लागले। अशा अनेक किस्स्यांनी त्यांच्या अभ्यासपूर्णतेचा अनुभव त्यांनी दिला आहे। अशा जागतिक अर्थतज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली। तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।